विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभागाबद्दल महत्त्वाचे काही जे दिनविशेष आहे या टॉपिकवरती आपण महत्त्वाचे एकूण 30 प्रश्न बघणार आहोत आणि या एकूण 30 प्रश्नांपैकी तुम्हाला 2 प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला ऑन करून घ्यायचं आहे आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल वनरक्षकचा या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जे विद्यार्थी टेलिग्राम वापरत नाही त्यांच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे, त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दल कोणताही डाऊट असेल, शैक्षणिक पात्रता, वयाची अट काय आहे, या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे, कशा प्रकारे ग्राउंड होते, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, संपूर्ण माहिती बनवलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक पाणथळ दिन केव्हा असतो? हा प्रश्न 100% परीक्षेला विचारला जातो। तर 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिन असतो। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघू शकता, प्रश्न काय आहे, जागतिक वन्यजीव दिन केव्हा असतो? तर बघू शकता 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिन असतो। पुढचा प्रश्न बघू शकता, जागतिक चिमणी दिन कधी असतो? जागतिक चिमणी दिन तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिन असतो। पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो, जागतिक वन दिन केव्हा असतो? तर बघू शकता 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिन असतो। नेक्स्ट प्रश्न बघू शकता कोणता आहे, जागतिक जल दिन केव्हा असतो? यापैकी केव्हा असतो? बघू शकता 22 मार्च या दिवशी जागतिक जल दिन असतो। नेक्स्ट प्रश्न बघू शकता, जागतिक हवामान दिन केव्हा असतो? हा देखील प्रश्न विचारला जातो। तर बघू शकता 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन असतो। पुढचा प्रश्न, हा प्रश्न वनरक्षक भरतीला 2019 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारला गेला होता, जागतिक वसुंधरा दिन केव्हा असतो? तर 22 एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो। पुढचा प्रश्न बघू शकता, हा प्रश्न विचारला जातो 100%, प्रदेशनिष्ठ पक्षी दिन केव्हा असतो? तर 9 मे या दिवशी या ठिकाणी प्रदेशनिष्ठ पक्षी दिन साजरा केला जातो किंवा या दिवशी हा दिवस असतो। पुढचा प्रश्न या ठिकाणी वनरक्षक भरती 2019 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांना हा प्रश्न 100% विचारला गेला होता। तर बघू शकता आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन केव्हा असतो? यापैकी केव्हा असतो? बघू शकता 22 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन असतो। लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, याच्यात तुमचे 2 मार्क आहेत। पुढचा प्रश्न, हा देखील प्रश्न परीक्षांना रिपीट होतो, जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? हा प्रश्न 100% विचारला जातो, 100% IMP हा प्रश्न आहे। बघू शकता हा प्रश्न IMP आहे। तर जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? तर 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो। पर्यावरण दिन आणि पर्यटन दिन तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन 5 जून असतो। पुढील पर्यटन दिवस आपण बघू शकता जागतिक महासागर दिन केव्हा असतो? तर 8 जून या दिवशी जागतिक महासागर दिन असतो। पुढचा प्रश्न बघू शकता, वाळवंट व दुष्काळ विरोधी दिन केव्हा असतो? तर 17 जून या दिवशी जागतिक वाळवंट व दुष्काळ दिन असतो। पुढील महत्त्वाचा प्रश्न, हा प्रश्न विचारला जातो, वन महोत्सव कधी असतो? तर 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान वन महोत्सव साजरा केला जातो। 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न बघू शकता, जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो? तर 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो। पुढील महत्त्वाचा प्रश्न 100% परीक्षेला विचारला जातो, हा प्रश्न खूपच IMP असा प्रश्न आहे। बघू शकता काय आहे, तर आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन केव्हा असतो? तर 26 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, हा प्रश्न देखील विचारला जातो। सर्वच प्रश्न या व्हिडिओमध्ये IMP घेतलेले, यापैकी या 30 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये। बघू शकता, जागतिक निसर्ग संवर्धन दिन केव्हा असतो? तर 28 जुलै या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिन असतो। पुढचा प्रश्न या ठिकाणी IMP व्हेरी IMP प्रश्न आहे। बघू शकता काय आहे, जागतिक व्याघ्र दिन केव्हा असतो? तर बघू शकता
29 जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो? हा प्रश्न या ठिकाणी जवळजवळ सर्वच प्रश्नपत्रिकांमध्ये मागील वर्षी हा प्रश्न विचारला गेला होता. एकूण 22 प्रश्नपत्रिकांपैकी जवळजवळ 15 ते 16 प्रश्नपत्रिकांमध्ये जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर 29 जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघू शकता कोणता आहे? अक्षय ऊर्जा दिन केव्हा असतो? केव्हा असतो? तर 20 ऑगस्ट या दिवशी अक्षय ऊर्जा दिन असतो. तर पुढील प्रश्न बघू शकता, राष्ट्रीय वन हुतात्मा दिन केव्हा असतो? केव्हा असतो राष्ट्रीय वन हुतात्मा दिन? तर 11 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय वन हुतात्मा दिन असतो. आणि व्हेरी IMP हा प्रश्न आहे, 100% प्रश्न विचारला जाईल. राष्ट्रीय वन हुतात्मा दिन 11 सप्टेंबर या दिवशी असतो, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न देखील महत्त्वाचा आणि IMP प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन केव्हा असतो? तर 16 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन असतो, लक्षात ठेवायचा आहे. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेतलेले आहे वन विभागाशी संबंधित आणि वन विभागाला नेहमी रिपीट होणारे हे प्रश्न आहेत. बघू शकता पुढचा प्रश्न आहे, जागतिक वृक्ष दिन केव्हा असतो? केव्हा असतो? तर 27 सप्टेंबर या दिवशी जागतिक वृक्ष दिन असतो, लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न या ठिकाणी वनरक्षक भरती 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. जागतिक हरित ग्राहक दिन केव्हा असतो? तर 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक हरित ग्राहक दिन असतो. तर पुढचा प्रश्न बघू शकता, वन्यजीव सप्ताह केव्हा असतो? वन्यजीव सप्ताह केव्हा असतो? तर बघू शकता 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह असतो. आणि याच्यात अगोदर आपण कोणता प्रश्न बघू शकता, कोणता बघितला होता तुम्हाला दाखवता या ठिकाणी. या दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. तर बघू शकता वन महोत्सव कधी असतो? तर 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान वन महोत्सव असतो. आणि पुढील प्रश्न बघू शकता वन महोत्सवाचा या ठिकाणी बघू शकता काय आहे, तर वन्यजीव सप्ताह आणि वन महोत्सव लक्षात ठेवायचा आहे. वन महोत्सव कधी असतो? तर 1 जुलै ते 7 जुलै असतो. आणि वन्यजीव सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान असतो. पुढील प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक प्राणी दिन केव्हा असतो? जागतिक प्राणी दिन तर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक प्राणी दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न हा देखील प्रश्न 100% या ठिकाणी वनरक्षक भरतीला विचारला जातो. आणि 2019 मध्ये देखील बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर बघू शकता डॉक्टर सलीम अली दिन कधी असतो? केव्हा असतो? तर बघू शकता 12 नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर सलीम अली दिन असतो. या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघू शकता, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन केव्हा असतो? तर 2 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन असतो. पुढचा प्रश्न बघू शकता, हा देखील प्रश्न विचारला जातो, जागतिक मृदा दिन केव्हा असतो? तुमच्यासमोर हे 4 पर्याय दिलेले आलेले आहेत. तर 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन असतो, हा देखील प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. पुढचा फेब्रुवारी महिन्याचा हा दिवस राहिलेला होता, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा असतो? हा देखील प्रश्न 100% प्रश्न विचारला जातो. तर 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न एप्रिल महिना राहिलेला होता, एप्रिल महिन्याचा जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? बघू शकता 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो, लक्षात ठेवायचे आहे. तर पुढील आहे राष्ट्रीय जल दिन केव्हा असतो? बघू शकता 14 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय जल दिन असतो. हा प्रश्न विचारला जातो, जागतिक सौर दिन केव्हा असतो? तर 3 मे या दिवशी जागतिक सौर दिन असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक हवामानशास्त्र दिन केव्हा असतो? जागतिक हवामानशास्त्र दिन केव्हा असतो? तर 20 मे या दिवशी या ठिकाणी जागतिक हवामानशास्त्र दिन असतो. पुढचा प्रश्न बघू शकता, प्रश्न कोणता आहे, जागतिक कासव दिन केव्हा असतो? जागतिक कासव दिन बघू शकता 23 मे या दिवशी जागतिक कासव दिन असतो. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, जागतिक अन्न दिन केव्हा असतो? तर 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिन असतो. पुढचा प्रश्न जो आहे परीक्षांना 100% विचारला जातो, राष्ट्रीय पक्षी दिन केव्हा असतो? राष्ट्रीय पक्षी दिन तर बघू शकता 12 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय पक्षी दिन असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी IMP करून घ्यायचा आहे. या प्रश्नाला बघू शकता 100% प्रश्न विचारला जाईल. काय आहे तर जागतिक पर्यावरण संवर्धन दिन केव्हा असतो? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लिहून ठेवायचा आहे.
जागतिक पर्यावरण संवर्धन दिन, जागतिक पर्यावरण संवर्धन दिन केव्हा असतो? तर 25 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर या दिवशी जागतिक पर्यावरण संवर्धन दिन असतो. सर्वांनी हा प्रश्न लिहून ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न देखील लिहून ठेवायचा आहे. जागतिक जैवविविधता दिन केव्हा असतो? तर 29 डिसेंबर, 29 डिसेंबर या दिवशी जागतिक जैवविविधता दिन असतो, लक्षात ठेवायचे आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे? आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा असतो? बघू शकता 11 डिसेंबर, 11 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वन विभागाच्या संदर्भात आपण जेवढे पण महत्त्वाचे काही दिवस होते बघितलेले आहेत. आता आपण या ठिकाणी वनरक्षक भरतीबद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती बघूया. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं बोलणं आहे की वनरक्षक भरतीबद्दल या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर तुम्ही या ठिकाणी फक्त 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 12वी मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकता गणित विज्ञान भूगोल आणि अर्थशास्त्र या 4 विषयांपैकी एक जरी विषय असाल तरी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर विद्यार्थ्यांनी बरेच म्हणणे आहे की उंची काय आहे? तर या ठिकाणी पुरुषांसाठी उंची आहे 163. 163 काय आहे? तर पुरुषांसाठी उंची आहे. कोणासाठी? तर पुरुषांसाठी, मेल कॅन्डिडेटसाठी. आणि फिमेलसाठी, मुलींसाठी फक्त 150 उंची आहे फिमेलसाठी लक्ष ठेवायचे आहे. जर तुम्ही एस टी कॅटेगरीचे असाल तर मुलांसाठी उंची फक्त 152 आहे. जर तुम्ही एस टी महिला असाल तर फक्त 145 तुमची उंची असणे गरजेचे आहे. आणि छाती तुमची, मुलांची छाती या ठिकाणी बघू शकता किती? तर 79 असणे गरजेचे आहे. 79 असणे गरजेचे आहे. आणि फुगून 5 होणे गरजेचे आहे. समजा तुमची 79 आहे तर तुमची 80 आहे तर फुगून तुमची 85 झाले पाहिजे. जर तुमची आधीच 85 असेल फुगून तुमची या ठिकाणी 90 झाले पाहिजे. अशा प्रकारे तुमची 5नी छाती फुगणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी ग्राउंड कसे असते? मुलांसाठी या ठिकाणी 5 किलोमीटर ग्राउंड असते. 5 किलोमीटर तुम्हाला या ठिकाणी 17 मिनिटांमध्ये कव्हर करायचे असते. आणि मुलींसाठी ग्राउंड या ठिकाणी 3 किलोमीटर असते. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचे असते. अशा प्रकारे तुमचा कट ऑफ असतो. तर कट ऑफ काय असतो? तर या ठिकाणी 120 गुणांची लेखी परीक्षा होत असते. लेखीमध्ये जे या ठिकाणी 45% गुण मिळवतील. 120च्या 45% किती होतात? तर बघू शकता 54 गुण तुम्ही जर मिळवले तर तुम्हाला ग्राउंडला क्वालिफाय होतात. तुम्हाला ग्राउंडसाठी बोलवले जाईल. आणि ग्राउंड आणि दोन्ही क्वालिफाय मिळून तुमची जी मेरिट लिस्ट लागेल त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमची या ठिकाणी फायनल सिलेक्शन केले जाईल.